गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, ज्या प्रकारे तुम्ही सी-टेटला टाईम मॅनेजमेंट केलं नाही, पण टेटला पण तसं चालणार नाही. तुमचं टाईम मॅनेजमेंट पाहिजे आणि तुमची वाचनाची पकड अशी मजबूत पाहिजे. तर एक वेळा तुम्हाला तो शब्द पाहिला किंवा ते वाक्य वाचलं, तर परत वाचायची गरज नाही पाहिजे. नाहीतर तुम्ही वाक्य वाचतात आणि परत तुम्ही वाचता का हा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे तुमची वाचनाची आणि निरीक्षण स्पीड पण जास्त पाहिजे. टेटला पण तेच लागतं, कारण तुम्हाला जास्त प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. आता इथं पहिला प्रश्न आलेला आहे टेटसाठी. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीचा गट कोणता? आता म्हणजे काय म्हटलेलं आहे का पुढीलपैकी समानार्थ जे शब्द आहेत त्यांचा चुकीचा गट कोणता? आता बघा, पहिलं जर बघितलं, येट, दिमाग, डौल, रुबाब, म्हणजे काय झालं, हे फक्त सुंदर दिसण्यामध्ये आहे, म्हणजे फक्त सगळे शब्द काय ते सारखे. दुसरं काय म्हटलंय, रान, काकण, वन, विपिन, म्हणजे काय जे आपले जंगल असतं, रान असतं, वन, त्याच्या संदर्भात म्हणजे हे समानार्थी दिलेले. त्याच्यानंतर तिसरं काय म्हटलेलं आहे, नग, अभि, शेल, गिरी, म्हणजे बरोबर आहे का नाही. हे पण काय दिलेलं आहे, गिरी म्हणजे पर्वत, बरोबर आहे का नाही. म्हणजे म्हणजे जे उंचवटेचा जो ठिकाण असतं, उंचवटा, त्या संदर्भात आलेले हा शब्द पर्याय, हा तिघं सारखे आहेत. पण बघा चौथा ऑप्शन बघा, सुता, तनया, नंदन, तनुज. आता सुता, तनया, आता सुता, तनया काय असतं आणि नंदन, तनुज काय असतं हे समजून घ्या. आता सुता म्हणजे काय असतं, सुता म्हणजे सुता, तनया म्हणजे मुलगीसाठी वापरतो, बरोबर आहे का नाही. सुता, तनया मुलगीसाठी वापरतो आपण, आणि नंदन आणि तनुज हे मुलगासाठी वापरतो, बरोबर आहे का नाही. म्हणून काय झालं, ही समानार्थी असलेल्या शब्दांची चुकीची जी चुकीचा जो गट होता तो काय होता, सुता, तनया. सुता, तनया तर मुलीसाठी वापरतो, पण नंदन आणि तनुज कशासाठी वापरतो, मुलांसाठी वापरतो. या प्रकारे तुमची निरीक्षण क्षमता आणि वाचण्याची कला पण जास्त डेव्हलप करा. आता त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील विधाने वाचून जीवन या शब्दाची एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. बघा, म्हणजे काय दिलेलं आहे, जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय. आता हा जीवन या शब्दाचा अर्थ व्यक्त करणारा पहिला ऑप्शन जर आपण बघितलं, जीवन हे सुंदर आहे, म्हणजे जीवन सुंदर आहे म्हणजे काय झालं, इथे पण अर्थ व्यक्त झाला. वास्तव अनुभवणे आवश्यक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय जीवनाचा अर्थ होतोय का, अजिबात होत नाही. चौथा ऑप्शन काय म्हटलंय, लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे, याच्यामध्ये काही जीवनाचा अर्थ होतोय का, अजिबात होत नाही. तिसरा ऑप्शन बघा, पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. पाणी आपल्यासाठी आवश्यक म्हणजे जीवनासाठी आवश्यक आहे ना, बरोबर आहे का नाही, जीवनासाठी आवश्यक आहे. पाणी आपल्यासाठी आवश्यक म्हणजे म्हणजे काय, जीवन याचा अर्थ म्हणजे काय, पाणी पण होतं ना, जीवनासाठी पाणी पण लागतंच. म्हणजे काय झालं, 3, म्हणजे याचं उत्तर काय असेल, ज्याच्यामध्ये 1 आणि 3 आले असेल, हे त्याचं उत्तर म्हणजे बी. याचं उत्तर 1 आणि 3. या प्रकारे असे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. आता प्रश्न तिसरा आहे बघा, काय म्हटले, दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य मन वाक्प्रचार निवडून प्रश्नातील रिकाम्या जागा भरा. म्हणजे प्रश्नातील रिकाम्या जागा काय म्हटलेले, मुजोर, गिरणी मालक व भांडवलशाही शरण गेलेल्या सरकारी संप दडपून टाकण्याची भूमिका यामुळे, म्हणजे सरकारी संप म्हणजे तुम्हाला गिरणी कामगार वगैरे यांचा संप व्हायचा, तर यामुळे काय काय परिणाम झालेले याच्यावर, 1982च्या दीर्घकाळ चाललेल्या ऐतिहासिक संपामुळे कामगारांच्या संसाराचा अद्दपात झाला आणि त्यांच्या कुटुंबाची काय झाली. आता आपल्याला कळतं, ज्यावेळेला एखाद्या मजुराला काम नसेल, बरोबर आहे का नाही, 6 महिने किंवा काही वर्षभर काम नसेल, तर काय होईल, भरमसाठ होईल का त्याची, अजिबात होणार नाही, बरोबर आहे का नाही. तळपायाची आग मस्तकात गेली असं होणार आहे का, नकार घंटा वाजली असं होणार आहे का. पण सगळ्यात महत्त्वाचं काय होईल, अन्नान दशा झाली म्हणजे त्याचे खाण्यापिण्याचे हाल झाले, त्यांना अन्न मिळत नाही, हे म्हणजे काय झालं, त्यांच्या कुटुंबाची अन्न दशा झाली. बघा, या प्रकार म्हणजे तुम्ही लॉजिक लावून पण ते सोडू शकतात. फक्त निरीक्षण क्षमता आणि विचार करण्याची ताकद योग्य पाहिजे. आता प्रश्न आहे बघा, इथे दिलेला आहे. आता प्रश्न काय म्हटलंय, पाणवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा. आता बघा, पाणवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आणि पुढे काय म्हटलंय, या वाक्यातील पुढीलपैकी कोणते क्रियापद योग्य होणार नाही. म्हणजे आता बघा, या वाक्यातील म्हणजे वाक्य काय आहे, पाणवठ्यावरील
ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आणि आपल्याला 4 क्रियापद दिलेले, याच्यापैकी कोणतं क्रियापद तिथे चालणार नाही वापरलं तर? आता बघा, आपण म्हटलं अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा दिसल्या म्हणजे योग्य वाटतंय, पाऊलखुणा दिसल्या. दुसरं काय म्हटलेले? दिसतात. हां, पाणवठ्यावरती अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा दिसतात. त्याच्यानंतर दिसतील, अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा दिसतील. पण तुम्हाला असं वाक्य करता येईल का? पाणवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा दिसते. पाऊलखुणा दिसते असं म्हणू का आपण? दिसते आपण म्हणू का? म्हणजे काय झालं? हे चुकीचं झालं ना. चुकीचं झालं म्हणजे काय करायचं? वाक्य वाचून पण काय करू शकतात तुम्ही? त्याचं उत्तर देऊ शकतात. बरोबर आहे का नाही? फक्त समजून घ्यायचं. आता इथे अनेकवचनी शब्द पुढीलपैकी प्रश्नातील निश्चितपणे अनेकवचनी. आता अनेकवचनी आपल्याला काय मिळतं? बोळके अनेकवचनी आहे का? अजिबात नाही. डोके अनेकवचनी आहे का? अजिबात नाही. खोके अनेकवचनी आहेत का? खोके अनेकवचनी आहे ना. खोके 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 म्हणजे एकाला पण आपण खोकेच म्हणतो ना. आपल्या बोली भाषेचा विचार नाही करायचा, व्याकरणिक भाषेचा विचार करायचा. व्याकरणिक भाषेमध्ये एक खोक्याला पण आपण खोकेच म्हणतो. बरोबर आहे का नाही? आणि अनेक असतील तर खोकी म्हणतो ना त्याला. अनेक असतील तर खोकी म्हणतो आणि एक असेल तर खोके म्हणतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय झालं? हे पण एकवचनी. अनेकवचनी काय झालं? ठोके. बरोबर आहे का नाही? अनेकवचनी काय झालं? ठोके. आणि अनेकवचनी ठोके झालं म्हणून काय झालं? अनेकवचनी आपण हे ठोके उत्तर म्हणजे तुम्ही शब्द तुम्ही काय आपण फसतो का माहिती आहे का? आपण आपल्या व्यावहारिक पातळीवर जी भाषा वापरतो ना, व्यावहारिक पातळीवर, त्याच्यामुळे आपलं सीटेट पण काय म्हणते, जी तुम्ही दैनंदिन जीवनात जी भाषा वापरता ना, त्याच्यामुळे काय होतं? तुमच्या व्याकरणिक चुका होतात. थोडा वेट करा. त्याच्यामुळे आपण जी व्यावहारिक पातळीवर जी भाषा वापरतो ना, म्हणजे त्याचा परिणाम काय होतो? आपल्या व्याकरणिक भाषेवर पण होतो. मग आपलं काही खूप जणांचं उत्तर काय खोके पण असेल. बरोबर आहे का नाही? पण आपण काय करतो? व्यावहारिक पातळीवर खोके वापरतो. पण एक खोक्यासाठी पण जे व्याकरणिक भाषा असते त्याला आपण खोकेच म्हणतो एकासाठी पण. बरोबर आहे का नाही? आणि अनेक असतात त्याला खोकी म्हटलं जातं. पण ठोके काय असतं? अनेकवचनी झालं ना. ठोका. काळजाचा ठोका चुकला. ठोका चुकला म्हणजे एक चुकला आणि काळजाचे ठोके चुकले म्हणजे सगळे चुकले ना. म्हणजे काय होतं? अशा प्रकारे हे समजून घ्यावं लागतं. आता प्रश्न आहे, हा शेवटचा प्रश्न आहे. आता बघा, तुम्ही जर चांगलं वाक्य जर वाचलं आणि ते जर समजून घेतलं ना, अवघड नसतं. पण तुम्ही काय करतात? प्रत्येकाची वाचण्याची, आता मी खूप वेळा काय सांगतो सीटेटला, वाचा, प्रश्न समजून घ्या. पण विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती आहे का? एखाद्या सरांचं PYQ बघायला लागले ना, मग तेवढे PYQs बघायचे. मग तुमची वाचनाची गती पण काहींनी वाढवली नाही. नाही बाबा, समोरचं उत्तर सांगतोय ना, मग आपण काय वाचायचं? याच्यामुळे पण खूप विद्यार्थ्यांना खूप संकटाचा सामना. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून अर्थ लावायचा आणि पटकन जेवढं वाचता येईल तेवढं. आणि निरीक्षण क्षमता पाहिजे, अवलोकन पाहिजे. जेवढं तुम्ही निरीक्षण असेल फास्ट, तेवढं तुम्ही वाक्य पटकन निवडू शकतात. आता पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम कोणतं? आता पुढील वाक्य, आता वाक्य दिलं त्याच्यामध्ये कोणतं सर्वनाम वापरलं तर ते वाक्य योग्य वाटेल. आता पहिलं काय म्हटलेलं आहे? मुलींना आज बक्षीस मिळाले. मुलीला आज बक्षीस मिळाले. मग मुलीला बक्षीस मिळाले, आपण जर म्हटलं कोण मुलीला बक्षीस मिळालं, कोण मुलीला आज बक्षीस मिळालं, योग्य वाटतंय का? अजिबात योग्य वाटत नाही. काय मुलीला बक्षीस मिळाले? काय मुलीला बक्षीस मिळाले, हे पण योग्य वाटतंय का? सर्वनाम. पण बघा, त्या मुलीला बक्षीस मिळालं. बघा, त्या मुलीला बक्षीस मिळालं, हे कसं वाटतंय? सर्वनाम आहे का नाही? त्या मुलीला आज बक्षीस मिळालं. मी मुलीला बक्षीस मिळालं असं म्हणतो का आपण? मी मुलीला म्हणजे काय होतं? व्याकरणिक भाषेवर पण तुमच्या दैनंदिन व्यवहाराची जी व्याकरणिक भाषा असते तिथे पण तुम्ही जर विचार केला तर हे प्रश्न सुटतात. फक्त तुम्हाला काय असेल? तुमची निरीक्षण क्षमता चांगली पाहिजे. निरीक्षण शब्द आणि वाचण्याची कला. आता बघा, मी पुण्यात शिकलेलो नाही किंवा कुठे मोठ्या कॉलेजमध्ये शिकलेलो नाही. मी पण वसती शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी.
पण मग मी काय करतो, निरीक्षण क्षमता म्हणजे एखादं वाक्य पाहिलं ना, ते वाक्य काय दिले बा, कसं बरोबर वाटेल व्यावहारिक पातळीवर, कसं आपण वापरतो, हे निरीक्षण तुम्हाला आलं पाहिजे. आणि असं निरीक्षण तुमचं प्रभावी असेल तर तुम्ही नक्की उत्तर काढू शकतात. म्हणजे याचं उत्तर काय, त्या मुलीला बक्षीस मिळालं. आणि कसा क्लास वाटला नक्की सबस्क्राईब करा आणि आतापासून कंटिन्यू करा.